भाजप आणि महायुतीच्या भ्रष्टाचाराची पोलखोल आता झालेली आहे। पहिली घटना जेव्हा चेंबूरमध्ये झाली, झाडाचा फांदा पडून त्या ठिकाणी एका निर्दोष बालकाचा मृत्यू झाला, त्यावेळेस विधानसभेत मीच हा मुद्दा उपस्थित केला, सरकारला आम्ही अलर्ट केलं, पण त्याच्यानंतरही ही घटना पुन्हा झाली आणि सतत मुंबई शहरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात ज्या घटना होतात आहेत, हे सरकारला फक्त भ्रष्टाचारच माहिती आहे। या मुंबई शहरातल्या नागरिकांच्या जीविताचं घेणं देणं नाही, अशा पद्धतीचं महानगरपालिका बीजेपी महायुतीचं आणि महाराष्ट्रातलं बीजेपी महायुतीचं सरकार यांचं ध्येय आहे आणि भ्रष्टाचारच हे आमचं एक मूळ मंत्र आहे, हीच भूमिका आहे आणि त्याच्यामुळे निर्दोष लोकांचा जीव आज मुंबईमध्ये या पावसामध्ये जातो। असं म्हणणं आहे की त्याची सगळी जबाबदारी ही प्रशासनाची आहे। मग तुम्ही राज्यकर्ते आहात ना, तुम्ही शासक आहात, पण तुम्ही राज्यकर्ते शासक असताना मग तुम्ही का म्हणजे फक्त पैसे खायसाठी आहात का? आणि म्हणून प्रशासनाला जबर बसवणं, प्रशासनाला सरळ करणं आणि लोकांसाठी राबवून घेणं हे सत्तेमध्ये बसलेल्या लोकांची जबाबदारी आहे। विधानसभेत आपण चित्र पाहतोय की मुंबई शहराच्या विकासाच्या बद्दलची जेव्हा चर्चा येते, त्यावेळेस मुंबई शहरातले बीएमसीचे असो की शासनातला एकही अधिकारी तिथं उपस्थित राहत नाही, हे आपण पाहिलं। मग आम्ही विदर्भ आणि महाराष्ट्रातल्या विविध भागातले प्रश्न मांडले, त्या दिवशी कुठले अधिकारी नाही, की या सरकारचा धाकच प्रशासनावर राहिला नाही आणि हे नाकारतं सरकार जे आज आहे राज्यात आणि बीएमसी मध्ये ट्रिपल इंजिनचं सरकार, काय सांगतात हे लोक, ट्रिपल इंजिनचं सरकार, हे ट्रिपल इंजिन फेल झालं आणि लोकांनी आता याचा धडा घेतला पाहिजे। हे खोटारडे लोक आहेत, हे निवडणुकीसाठी साधूचा वेश घेतात आणि निवडणुका संपल्या की साधूच्या वेशातलं जो श्रीलंकेमध्ये बसलेला जो होता त्याचं रूप धारण हे करतात, असं आपल्याला पाहायला मिळतं। काल कोस्टल रोड इथे पाणी गळती झाली, मिसिंग लिंक वरती सुद्धा दरड कोसळलेली आहे। कशा पद्धतीने काही भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत? तुम्हाला लक्षात आलं असेल की हे जेवढे आहे, मी एकदा अटल सेतूच्या बद्दलच सांगितलं की अटल सेतूमध्ये क्रॅक आलेले आहे आणि मी ते दाखवलं आणि जागतिक पातळीवर त्याची चर्चा झाली, कारण की हे कर्ज दुसऱ्या देशातलं घेऊन हे लोक कर्जाने हे सगळे करतात, कर्जरोखे, आणि त्याचा सगळं परिणाम जनतेला भोगावं लागतात आहे। त्यामुळे कर्ज घ्यायचं, त्याच्यातले पैशाचा मलिंदा खायचा आणि कर्जाची वसुली जनतेकडून करायची, आणि मग आज आपण पाहिलं असेल की ज्या सगळ्या क्रॅक असतील, गड्डे असतील, त्याचे सगळे परिणाम सामान्य जनतेला भोगावं लागतात। आणि म्हणून मी मगाशी सांगितलं की हे भ्रष्टाचाराचं सगळं चित्र आहे, ते आज आपल्याला स्पष्ट होते आहे।